नाशिक संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। आता सध्या 6 फुटीर खासदार जे आहेत ते नंदनवनमध्ये दाखल झालेत। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नंदनवन या ठिकाणी दाखल झाले असून या खासदारांसोबत त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। आता शिंदे नंदनवन या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्याआधीच हे खासदार नंदनवन निवासस्थानी होते। आधी त्यांची बैठक होईल आणि मग पत्रकार परिषदेत नेमकी काय भूमिका मांडली जाते याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलंय। हे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जात असल्यामुळे आता शिंदेंची ताकद लोकसभेमध्ये वाढणार आहे। तसंच महाराष्ट्रामध्ये देखील 1 नंबरचा पक्ष हा शिंदेंची शिवसेना असणार आहे। ठाकरेंचे हे 6 फुटीर खासदार शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी आधीपासूनच उपस्थित होते। आता एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत। ही बैठक आधी होईल या सगळ्यांची एकत्रितपणे आणि त्यानंतरच पत्रकार परिषदेला खासदार सामोरे जातील। तर गेल्या काही महिन्यांपासून ऑपरेशन टायगर ही चर्चा सुरू होती आणि 6 खासदार फुटल्यानंतर हे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालेलं आहे। तर शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी हे 6 फुटीर खासदार सध्या उपस्थित आहेत। संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब बागचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे 6 खासदार सध्या शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी तसंच शिंदेंचे इतर जे मुंबईमधले पण खासदार आहेत ते देखील आता नंदनवन या निवासस्थानी दाखल झाले आहेत। नक्कीच या 3 महत्त्वाच्या घडामोडी म्हणता येईल। एकीकडे ज्या दिवशी हे फुटीर खासदार माध्यमांसमोर एकत्रितपणे येणार आहेत त्याच दिवशी डॅमेज कंट्रोलचे ठाकरे सेनेचे प्रयत्न दिसत आहेत। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे सेनेच्या सर्व आमदारांची मग विधानसभा असेल विधान परिषद असेल या सगळ्यांची एकत्रितपणे बैठक बोलावण्यात आली आहे। तर थेट आपण नंदनवनच्या बाहेर जाऊयात। आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, आपण पाहतोय की सगळेच खासदार जे आहेत ते आता नंदनवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे देखील नंदनवनवर पोहोचले। नक्कीच आपण पाहतोय की एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळापूर्वी नंदनवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याच्या अगोदर सर्व खासदार जे आहेत ते खासदार नंदनवनवरती पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे। कारण की आतापर्यंत या खासदारांचे फोटो जो आहे तो एकत्रित ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष यांना देण्यात आलेला पत्राचा फोटो जो आहे तो आतापर्यंत आला नव्हता किंवा एकत्रित असल्याचा देखील फोटो आला नव्हता। मात्र आता कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे पार केली जाऊ शकते आणि ही कायदेशीर प्रक्रिया पार केल्यानंतर वाय.बी. चव्हाण या ठिकाणी ज्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही पत्रकार परिषद या ठिकाणी पार पडेल असं देखील सांगण्यात येतंय। त्याच्यामुळे आता एकनाथ शिंदे हे या सर्व खासदारांना भेटणार आहेत आणि सर्व खासदारांची भेटून अगोदर त्यांच्याशी चर्चा करतील आणि ती चर्चा झाल्यानंतर हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या समवेत वाय.बी. चव्हाण सेंटर या दिशेने जे आहेत ते रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळतील। मात्र मुंबई विमानतळावरती दाखल झाल्यानंतर सर्व खासदार जे आहेत ते खासदार नंदनवन या ठिकाणी दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। नरेश मस्के, राहुल शेवाळे जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। नंदनवनवर येत असताना मुंबई विमानतळावरून थेट त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जे आहे ते त्यांना नंदनवन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। असं देखील सांगितलं जातं की पत्रकार परिषदेच्या अगोदर त्यांनी जो ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष यांना जे पत्र सादर केलं होतं ते देखील आणलं जाईल, ते देखील सादर केलं जाईल। कारण की गेल्या 16 ते 17 तारखेपासून असं सांगितलं जातंय की ह्या एकत्रित ज्या खासदारांनी पत्र दिलेलं आहे किंवा त्यांनी सह्या केलेल्या आहेत याबाबतचं पत्र समोर आणावं असं वारंवार ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि विरोधकांकडून सांगितलं जात होतं। मात्र ते पत्र गेल्या 16 तारखेपासून अद्यापपर्यंत शिंदेच्या शिवसेनेकडून किंवा या खासदारांकडून पुढे आलं नव्हतं। आज संपूर्ण घडामोडी घडतायत। आज मुंबईमध्ये सर्व खासदार एकत्रित दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता एकत्रित दाखल झाल्यानंतर शक्ती प्रदर्शन करत या खासदारांचा संपूर्ण फोटो त्यासोबतच सादर केलेलं पत्र समोर आणलं जाऊ शकतं आणि त्यानंतर त्यांनी ठाकरेंचा पक्ष सोडून शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय का घेतला याबाबत संपूर्ण स्पष्टता जी आहे ते पत्रकार परिषदेमध्ये दिली जाऊ शकते आणि त्यानंतर आपापल्या मतदारसंघामध्ये हे सर्व खासदार जाणार असल्याची देखील सध्याची माहिती आहे। हे खासदार फुटले आहेत हे निश्चित झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आक्रमक भूमिका घेतली होती। त्यानंतर या सर्व खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा जी आहे ती सुरक्षा पुरवण्यात आली होती आणि त्यामुळे या सर्व खासदारांना आता सुरक्षा तैनात करून जे आहे ते नंदनवन या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। यानंतर वाय.बी. चव्हाण येथे ठिकाणी घेऊन जातील। संपूर्ण भूमिका जाहीर केल्यानंतर स्पेशल विमानाने अथवा रस्ते महामार्ग
मार्गाने जे आहे ते त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पाठवलं जाईल आणि कार्यकर्त्यांची आपण काय ही भूमिका घेतोय या संदर्भात जे आहे ते वाच्यता केली जाईल। कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचं काम जे आहे ते या खासदारांच्या मार्फत केलं जाईल। काल आपण पाहतोय की खासदार ओमराजे निंबाळकर त्यांनी हीच पद्धत अवलंबली होती। त्यांनी आपली भूमिका सादर करायच्या अगोदर त्यांनी थेट मतदारसंघामध्ये गेले, कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि ती बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका जी आहे ती भूमिका सादर केली। कारण की ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जे आहेत ते ठिकठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोष जो आहे तो रोष खासदारांवरती व्यक्त होईल अशी देखील भीती जी आहे ती या खासदारांमध्ये आहे। त्यामुळे 16 तारखेपासून कोणत्याही खासदाराने आपली भूमिका जी आहे ती भूमिका सादर केली नव्हती। मात्र नागेश पाटील आष्टीकर यांनी जे आहे ते काल आपली भूमिका सादर केली आणि त्यानंतर आज सर्व खासदार जे आहेत ते नंदनवनला दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे त्यांच्याशी बातचीत करतायत। ही बातचीत झाल्यानंतर जवळपास अर्धा तास संपूर्ण त्यांच्याशी बातचीत करतील, बैठक घेतील आणि पुढील भूमिका कशा पद्धतीने मांडायची याबद्दल जे आहे ते एकनाथ शिंदे त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतरच हे सर्व खासदार जे आहेत ते पत्रकार परिषदेला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच ही 3 दृश्य आत्ताच्या वेळेसची अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या मुंबईत घडत आहेत। राजकीय दृष्ट्या या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी। एकीकडे हे सगळे बंडखोर खासदार जे आहेत 6 ते शिंदेंची आता भेट घेतात। नंदनवन निवासस्थानी त्यांची बैठक होते। तर थोड्याच वेळामध्ये फुटीर खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे। मात्र या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेची दृश्य इथे पाहतोय तर एक निळा पडदा या ठिकाणी श्रुती लावण्यात आलेला आहे। नेमकं या ठिकाणी जसं मी मगाशी म्हटलं की हा पक्षप्रवेश असा काही ग्रँड असा होणार आहे का, तर त्या संदर्भामध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे। नक्कीच। तर एक महत्त्वाची घडामोड आहे की एकीकडे हे सगळे बंडखोर खासदार आज भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि मग शिवसेनेत प्रवेश करणार। तर त्या वेळेलाच इकडे ठाकरेंचे डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न आपण आता पाहतोय। सगळ्या आमदारांची बैठक आता थोड्याच वेळात होतीये। तर 3 दृश्य आहेत।